भारत महाराज सितोळे आणि जगती महाराज वडगावकर हे प्रथम चाल म्हणते.
गंगादे अंभावरी संत पावले साजरी तेथे करिनांगोळी पुढे चरण रजधुळी येती पर्वकाळ तीर्थे पारते सकाळ तेथे करिनांगोळी पुढे चरण रजधुळी पापे पळाली जळाली भव दुःखे दुरावली तेथे करिनांगोळी पुढे चरण रजधुळी तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो तेथे करिनांगोळी पुढे चरण रजधुळी आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम ग्रह
पूजा ते विषोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो आराधनम आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका काळ मृदंग श्रोते देखा दया माझे नमन दंडवत ऐशे नमन करोणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळांना म्हणे श्री संताचे गंगाले अंबावरी संत पाऊले साजिरी आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीत एका महापुरुषाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र सुंदर वातावरण आहे या परमार्थाला या कार्याला ही संत सद्गुरूंची तुमच्या माझ्यावर कृपा आहे आणि या संपूर्ण सुंदर वातावरणामध्ये गुणीजन टाळकरी मस्त मृदंगाचार्य चांगले पेटी मास्टर वेणेकरी आज वासुदेव बी उपलब्ध आहे संत महंत इथं त्या नामचिंतनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले विशेष करून नाथरायांचे वंशज महाराज या ठिकाणी आपण आम्हाला कृतार्थ केलं त्याबद्दल तेवढे धन्यवाद थोडेसे तुमच्या पायावर डोकं बरेच कीर्तनकार आहेत त्याच्यात 50-500 कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत सर्वांच्याच पायावर डोकं टेको माझ्या माय मावल्या साऊंड सर्व्हिस ज्याची अति गरज आहे त्याचं अगत्याने नाव घे जावं बहुतांशी ही सगळी मंडळी परिचित आहेत ना असं पाहिलं तरी सगळे चेहरे डोळ्यासमोरून जातात की कुणी कुणी काय काय केले त्याचे म्हणजे परमार्थात किती वाटचाल केली त्या माणसाने लक्षात येत तरीही आपल्या सर्वांच्या पार डोकं टेकतो ही गोदड महाराजांची जन्मभूमी एका महापुरुषाने या मातीला स्पर्श केला की माती पावून जाते मातीमध्ये एक विशेष गुण असतो ज्ञानोबराय लिहितात भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव भूमीतून कोण जन्माला आला की त्या भूमीचं सौष्ठव त्या भूमीचं मार्दव त्या भूमीची प्रत त्या भूमीची जात आणि त्या भूमीची ताकद ऊर्जा दाखवत असतो त्या भूमीतून जन्माला बाम पुरंदराने एके ठिकाणी म्हटलंय तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जात तिथली माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल पोहोचला का रे शिवबा गडावर झाला का रे तोफेचा आवाज
इतिहासाचे कान लागतात ऐकायला. मरगळलेली मन, नेहराट बुद्धी, बोळचाट गड्याने कधी इतिहास वाचायचा, त्याने बाहेर बसून घास खुरपायचा. बुद्धीमध्ये रथ मनगटात धैर्य अशी असावी लागते. त्यावेळेस इतिहास वगैरे पुनरावृत्तीच्या मार्गावर येत असतो, म्हणजे पुनरावृत्ती करत असतो. इतिहास रग आणि धग नसली ते इतिहास शांत असतो आणि आनंद मिळत नाही. मी सकाळी एक गीत ऐकलं बापटांचं, कवी बापट, अतिशय सुंदर. माझ्या शाळेत लहानपणी ती कविता होती. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, मेघ वितळले गगनाने वळले, क्षितिजावर नव रंग उसळले, प्रतिबिंबित ते होऊन ठेले, भारत भाग्य ललाट. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. स्वातंत्र्य दिनाच्या लाख शुभेच्छा आपल्या सर्वांना. आणि स्वातंत्र्याच्या नंतर बापटांनी लिहिलेलं हे अतिशय सुंदर गीत. कधी कविता वाचित जावं, ऐकत जावं, वेळ काढून बाकीकडे वेळ घालण्यापेक्षा अशा काव्यामध्ये घालवला तो फार सुंदर. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. आदरणीय गोदड महाराजांचे एक भक्त, तसे शेकडो भक्त आहेत, पण ज्या भक्ताला विशेषत्वाने कृपा लाभली पैलवान प्रवीणजी घोले साहेब, आणि अतिशय त्या सर्वांना साथ करणारे आमचे चेअरमन असो, काका असो, स्त्री काका, आपण सगळी मंडळी ही जास्त जवळून आहे. मी आज जे सजल्याला दिसतोय ती ह्या दोघांमुळे सजलो. त्यांना माहित जेवली जरी काही नसलं तरी पोळ्या दिवशी का व्हायला पण सजवावं लागतं असं भाग वगैरे. मला हे आनंद मिळतो ह्या सगळ्या मंडळी. आपण सगळे जाणकार आहात, सोज्ञ आहात. आमचे गोरक्षक महाराज हे गायीचं पालन करतात. त्यांच्याकडे 200-250 गायीच सध्या. उपाशी मरू देत नाही, ही उपाशी मरतो. उलट करून सांगितलं असतं, पण सोयीचं सांगितलं. अतिशय गायावर प्रेम वगैरे करणारे वगैरे सगळेच मंडळी चांगले आहे. सगळे म्हणजे तुमच्या पाठीमाग बसलेले सगळे वकील साहेब वगैरे हे म्हणजे हे आमचे पेटी मास्टर वगैरे संगीत विशारद आहेत. उभा राहायचा कटाळी म्हणून बसून पेटी वाजली. बरेच गणे असे आहे. जाऊ दे, सर्वांच्या पायावर आणि आई बाई महिलांच्या पायावर माझ्या बहिणींच्या डोक्यात टेकवतो. बहिणीला आपला काळ आला सध्या 1,500 पहिलं बरं चाललंय काहीतरी सांगावं, चालत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. सर्वांच्या पायावर डोक्यात टेकून महाराजांच्या आज्ञेने मी नाथबाबांना काय पाहिलं नाही, ऐकलं, पण आज नाथबाबांच्या रूपानेच महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पायावर डोकं टेकवलं तरी सुद्धा नाथरायांपर्यंत निश्चित मनाने हा माझा नमस्कार जाईल आणि तेथून माझ्यावर कृपा होईल अशी माझी निश्चित धारणा आहे. डोकं टेकून कथेकडे बोलतो. विठ्ठल आज कीर्तन सेवेला घेतलेला वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहत होत, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावन भूमीत उदयाला आलं. भंडाऱ्या भामचंद्रावरची साधना, वेद उपनिषदांचा सरळ अर्थ मराठीत उतरवणारा महाकवी, इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहूसारखं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कणकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, पारदर्शी तत्वज्ञान, भविष्याची जाण आणि तुमच्या माझ्या उद्धाराची चिंता, स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून प्रपंचावर
अखिल विश्वाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःला झोकून देणारा युग प्रवर्तक महापुरुष, ज्ञानाच्या परमसीमा गाठून ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद लुटणारा आणि देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला इतिहासातला एक अलौकिक प्रसंग ज्याने सुवर्णाक्षराने लिहिला, मराठमोळ्या शब्दांना अमृताची गोडी मिळाली आणि तितकाच धारदार कणखरपणाही लाभावा, या दोन तत्वज्ञानातल्या प्रांताच्या गोष्टी ज्याने सहज रीतीने आपल्या काव्यातून उतरवल्या. एक धारकरी असू द्या, एक भक्तिमान असू द्या, कोणी विवेकशीलता असू द्या आणि कोणी ज्ञानाची परिभाषा बोलणारा असू द्या, फार अवघड वेदांतिक तत्वज्ञानात माणसाला न गुरफटता घट मठ पट रज्जू सर्प स्थाणू पुरुष शक्ती रजत सत्ख्याती असत्ख्याती अनिर्वचनीय अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाश आनंदावाप्ती या गरजेच्या पण क्लिष्ट असणाऱ्या तत्वज्ञानातून समाजाला एक मोकळा श्वास ज्यांच्यामुळं प्राप्त झाला त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल. महाराज अभंगामध्ये एक महत्वाचा सिद्धांत सांगतात. बहुतांशी सिद्धांताची परिपूर्तता करण्यासाठी गरज असते ती दृष्टांताची. कधी कधी सिद्धांत अगोदर सांगितला जातो आणि त्याच्या परिपूर्ततेसाठी दृष्टांत नंतर सांगितला जातो. पण महाराजांनी या अभंगामध्ये जरा अलौकिकत्व आपल्या अनुभवाला आणून देत. अगोदर दृष्टांताला मजबूती सिद्धांताला येण्यासाठी दृष्टांत इतका व्यापक सांगितला की सिद्धांत कधीच परिच्छिन्न झाला नाही पाहिजे, तो असा मर्यादित नाही झाला पाहिजे, तो व्यापक बनवला पाहिजे. याच्यासाठी दृष्टांतच इतका व्यापक आणि मोठा केला की त्याच्यावर सिद्धांताची उंची मोजणाऱ्या कुठल्याही बौद्धिक माणसाला आपण फार ठेव नाहीत असं वाटावं नाही. कधी कधी त्याने नतमस्तक होऊन सिद्धांताच्या ऐवजी दृष्टांतावर डोकं टेकावं. बस एवढं कळलं पुष्कळ झालं. ते इथपर्यंत आणला त्यांनी, इतका खाली त्या सिद्धांतात शब्द वापरलाय महाराजांनी. गंगा मुखावर आली, साधं उदाहरण कुठं असा उघड आहे किंवा क्लिष्ट आहे किंवा फारच तानातानीचा आहे असं तर काही नाही. आज असं काय त्या गंगेमध्ये की जिचं महत्व साधू संतांच्या पदकमलाच्या बरोबरी साधावी इतकं तिच्यात अलौकिकत्व काय हे जरा समजून घेणं गरजेचं. आचार्याने गंगेवर श्लोक लिहिलाय गंगाष्टकामध्ये. महाराज भगवती तवती रे नीर मात्रा शनोहम विगत विषय तृष्णा कृष्ण महाराधयामी सकल कलुष भंगे स्वर्ग सोपान संगे तरल तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध. काय सुंदरता आहे त्या श्लोकाची. कधी अनुभवलं पाहिलं की लगेच लक्षात येत की काय अलौकिकत्व आहे. वर्णन करणारा सुद्धा द्रष्टा आहे, ते आचार्य आचार्य नाही. आचार्य शरीराची भूक भागवत, आचार्य शरीराची भूक भागवत आणि आचार्य ह्या बुद्धीची भूक भागवतो. बायबा सांगतात जय जय आचार्य समस्त सूरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. हे शब्द जरी ऐकले तरी अर्थ करताना आयुष्य घालावं लागतं. जय जय आचार्य म्हटलं.
आचार्य या पदावरच 70 ओव्या दिल्या ज्ञानोबाला आहे. नुसत्या एक आचार्य पदावर हे प्राचार्याला नाही कळायचं. आचार्यच याच्यातलं आचार्य नव्हतं, काही वेगळंच. तर सर्वगुण संपन्न अष्टपैलुत्व क्षमतामादिक षटक वगैरे हे शब्द फार कमी येते, तर त्या शब्दाला महत्व नाही. ते आचार्य म्हणजे गुरुजनांचा गुरु एका वाक्यात सांगतो. एकच वाक्य भागून कामच भागलं पाहिजे. आपण जाणकार आहात, लय वेळ कीर्तन नाही सांगा. गंगा या शब्दाला फार मान. मुळात ती भूतलावर आणण्यासाठी कष्ट करावं लागेल. कुठासागर नावाचा एक राजा होऊन गेला आणि 60,000 मुलं होती त्याला. की असलं सांगायचं अलीकडे जरा अवघड झालं. काळाच्या ओघात 60,000, 50,000, 10,000 बायका, 80,000 हे आकडे सांगितले तरी खटले भरत्याला आमच्यावर लोक. केस करते की हे असं कसं काय, हे इतिहासात आहे ते सांगतो. हे काय आमचं मनच नाही. हे साधू संतांनी, विचारवंतांनी, तत्कालीन महाविद्वान, ज्ञात्या, द्रष्ट्या पुरुषांनी हे लिखाण केले. पुराण ही व्यापक पद्धतीने लिहिली गेली आणि सारही सांगितलं त्या सुंभाई बाब 18 हे पुराण. हे प्रस्थानत्रयीमध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत, प्रस्थानत्रयी तर सगळ्याला मान्य आहे, त्याच्यात काही वादच नाही. ह्या परंपरेत सगळ्यांनाच त्या गरज आहे. जशी संप्रदायाची गरज आहे जीवन जगण्यासाठी, मोक्षाचा देवयान पंथ चालण्यासाठी, तशी आपलं पारमार्थिक जीवन घडवण्यासाठी, ती तत्वज्ञानाने भरगच्च परिपूर्ण बनण्यासाठी प्रस्थानत्रयीची गरज आहे. प्रस्थानत्रय आणि संप्रदायाची गरज आहे. प्रत्येकाला आपला संप्रदाय ही कळला पाहिजे की आपण कुठून आलो. नाही कळलं तर म्हटलं नाही. मुळात हिंदुस्थानात, महाराष्ट्रात 3 संप्रदाय प्रामुख्याने मानले जातात. एक नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि दत्त संप्रदाय, हे प्रामुख्याने 3 संप्रदाय. नाथ संप्रदायामध्ये आदिनाथापासून निवृत्तीनाथ ज्ञानराजांपर्यंत ही परंपरा. चैतन्य बाबाजी ह्या सगळ्या परम तुकोपरांपर्यंत, पर बहिणाईपर्यंत ही परंपरा सांगितली जाते. आणि दत्त परंपरा ही थेट फार अलीकडे जर पाहिलं आपण तर जनार्दन स्वामींपासून, नाथरायांपासून महाराजांपर्यंत येऊन पोहोचली, आपल्या गोदड महाराजांपर्यंत येऊन पोहोचली. नारायणनाथ हे त्यांचेच अनुयायी शिष्य आणि तेथून पुढे गोदडनाथ महाराजांचा अनुग्रहाचा काळ. अनुग्रह हा शब्द तसं बारकाईने पाहिलं तर लगेच लक्षात येत नाही. अणु म्हणजे अतिसूक्ष्मातला सूक्ष्म भाग आणि तो शरीरामध्ये ओतप्रोत करणं. शब्दांनी सांगता येत नाही नेमकं, पण प्रयत्न करतोय मी. प्रत्यारोपण म्हणूया आपण त्यात. काय बरोबर लागतं. प्रत्यारोपण म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी काढते. बस नाथरायाने भागवतात एक गोड ओवी दिली.
अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी परी कृष्ण कृपानिधी तातस्ते त्रिशुद्धी न करीची म्हटले. नाथराय भागवतामध्ये सांगतात की अर्जुनाला ती स्थिती दिली आणि सद्गुरू कोदळ महाराजांना ही स्थिती मिळाली. मी त्रिपुटीला गेलो होतो, त्रिपुटी सातारा जिल्ह्यात. नाथरायांचे शिष्य आहेत तिथे, सुंदर संस्था. कधी कधी पाहायला भेटतात की आपल्या जीवनात नाथरायांचे आरती लिहिलेल्या महाकवीचं ते ठिकाण. मी माझं कीर्तनच होतं तिथे. ते म्हणले तुम्ही, म्हणलं मी नाथांच्या तिकडूनच आलो आहे, कशाला काय सांगायचं. माझी मी क्रेडिट वाढली. क्रेडिट घ्यायला काय माणसं तयारच असतात, लबाड. कोणाला क्रेडिट येते हे सांगता येत नाही. की एखादा सभापती बाय असले तर तिच्या नवऱ्यालाच लोक सभापती म्हणतात. सभापती आले, आता ह्यो बैल आहे का सभापती, त्याचा काही संबंध आहे का. सरपंच बाय असली की मालक सरपंच, असं काही नाही. परमात्मा असं चालत की महाराज आहे मग त्याची बायको महाराजीन, असं कोणी म्हणलंच नाही. म्हणून हा स्वतंत्र पक्ष आहे जरांग्याचा. 288 जागा मला बी उमेदवारी मिळण्याच्या मार्गावर आहे. कशाला सोडू, मिळाचा झाला. काही गोष्टी मिळत नाहीत, मिळवून घ्यायचं, काही बिघडत नाही. म्हणजे ह्या 3 परंपरा, एक चैतन्य परंपरा, एक दत्त परंपरा आणि एक नाथ परंपरा जिथं एकत्र आली आणि जी 4थी जन्माला आली तिचं नाव वारकरी परंपरा. माय बाप वारकरी. या परंपरेपेक्षा आणखी काही बोलायचंच नाही. मग तुम्ही धर्म असतील आणि कुठं बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, पारशी असेल, ईसाई असेल, हे धर्म आहेत, परंपरा नाही. आणि तुम्हाला आम्हाला सहज मिळाली, भाग्याने मिळाली. माय बाप, आपण एका थोर परंपरेचं पायिक आहे याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. जसा मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतीय आहे, या अभिमान जर नसेल वाटत आणि धर्माबद्दल उदासीनता असेल तर दुर्दैव असतं त्याचं. धर्माबद्दल कधी उदासीनता नाही पाहिजे. भगवान गीतेत सांगतात स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. आधी धर्म बघ, धर्माचे टावळ बाजूला सांग. ज्ञानोबराय सांगतात की कशाला गुंतला रे मोका, तू एका ठराविक धर्माचा आहे. हो, मी आमकाय, मी ईसाई, मी इस्लाम, अशी बाजूला सांग. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तू मला एकट्याला शरण आहे, सोडून दे सगळं. धर्म हे शरीराने धारण केलेल्या ठराविक एका कृत्यामुळे तयार झालेलं वलय म्हणजे धर्म आहे. विठ्ठल निसर्गावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवल्या माणसाने. निसर्ग आपला धर्म सोडत नाही. त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्या स्वाभाविक असतात, त्या कोणी बदलू शकत नाही. त्याच्यातले गुणधर्माचं विवरण करू शकतो आपण त्या प्रक्रियेत, त्या तत्वाच्या, पण बदलू शकत नाही. ज्याला पृथक्करण म्हणतो आपण, ते करू शकतो आपण एखाद्या गुणाचं किंवा एखाद्या धातूचं, एखाद्या औषधीचं, एखाद्या दुधाचं, एखाद्या कुठल्याही धातूचं बदलू शकत नाही. आणि बदलण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये. हे बदलून टाकतंय ते मूळचं असणार. लोहाला परिसाचा झालेला स्पर्श जसं सोन्यात परिवर्तित करतोय तसं संत स्पर्श झाला रे एकदा झाला. एक महान विभूतीचं वाक्य विश्वविख्यात रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदाच्या हृदयाला स्पर्श केलं नसतं आणि एकच वाक्य वापरलं, मी भनन झालो आता, माझ्याकडे काही राहिलंच नाही. एकदा देऊन टाकलं ना सद्गुरूने माहिती. सद्गुरूला एवढी शरणागती करत आहे
त्याने एकदा का हात लावला डोक्याला, म्हणजे डोक्यावरच कशामुळे हात ठेवायचा, आणखी कुठं का दुसरीकडे तेवढी जागा जास्त महत्वाची डोक्याची, कारण तो आयुष्यभर डोक्याने जगलेला आहे आणि डोकं वापरूनच तो विश्वाचं वाटोळं केलं, लुटलंय लोकांना. डोकं नसेल तर काय, डोक्याने चांगलं असतं, ते फुटेपर्यंत बसतात माणसं. डोकं फुटेपर्यंत बसतात ना स्मशानभूमीत सुद्धा. चला आता फुटलं कळलं काय, आता हे काही नाही. तसं गंगा हा शब्द सुंदर आहे. आपल्याकडे जुन्या बाहेर दुसरे श्लोक आहेत ना, गंगा पापाचं हरण करते, आमचं तापाचं हरण करते, दरिद्र्याचं हरण करते, बाकीच्याला महत्व नाही. तर गंगा आमच्यावर आली, ही भगीरथाने महान प्रयत्नाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी 60 सहस्त्र मेलेली जी बांधव होते पाठीमागे, याचा उद्धार व्हावा म्हणून असमंजसाने समंजसपणे प्रार्थना केली. एक गोड वाक्य वापरलं, असमंजसाने समंजसपणे प्रार्थना केली. ते समंजस नाव होतं त्या महात्म्याचं. आणि प्रार्थना केली म्हणजे माझ्या यांचा उद्धार झाला पाहिजे. यांचा म्हणजे पूर्वजांचा. गंगा नाव लागलं, प्रयत्न केला, काय केलं, 7 पिढ्या तप केले होत्या माणसाने, एकामागे एक 7 पिढ्या गेल्या, नाही आली गंगा तसं. पण भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं. 7व्या पिढीत मला कधी कधी पण मत वाटते, पुढच्या पिढीने मागच्या पिढीचं काहीतरी परमार्जन करण्यासाठी थोडं जगत जावं, पण तसं काही दिसत नाही. पुढची पिढी आपल्या उद्धारासाठी काळजी करत नाही, मागली नरकात गेल्याबद्दल दुःखही बाळगीत नाही. दोन्ही बाजूला उदासीन असत. ही उदासीनता निघावी आपल्यातून एवढं इच्छा असते. संतांची इच्छा काय, तुमच्या माझ्या अंतःकरणात ती उदासीनता संपून जाईल. जगण्याचा सरळ अर्थ कळावा, मोक्षाचं दालन खुलं व्हावं, स्वर्ग वगैरे मिळावा, पूर्वजांचा उद्धार व्हावा, हे याच्यासाठी धडपड असते. पण आपण ते करत नाही काय, त्याच्यासाठी काहीच आपली वाटचाल नसते. काही हातभार आहेत आपण या बाबतीमध्ये, उलट दोष देण्यामध्ये तत्पर आहे. ते आमच्या मागच्या पिढीने काय केलं नाही इथपर्यंत आपली मजल आहे. म्हणजे आपण त्याच वंशात ते आहेत का नाहीत बाकीच्याला काळजी वाटते, कळलं. त्या वंशातलाच आपण आहे का, ते शासन करता येते. कारण त्या वंशातले पुरुष इतके उदार आणि दातृत्वान होते की त्यांच्यामुळं तुला किंमत आली, तुला मोठेपण आलं. भगीरथाला झाली गंगा प्रसन्न, माग काही मला तुम्हाला भूतलावर यावं लागेल, माझ्या भावांचा माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी. ती म्हणजे माझा भोग स्वर्गातून इतका मोठा आहे की तू जमीन सहन करू शकत नाही, दुभंगेल पातळात जाईल ती. म्हटलं मग शिवाला प्रसन्न करून घ्यावं लागेल. याला शास्त्र म्हटलं जातं. एक प्राप्तीसाठी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी सहकार्याची गरज लागते, त्याच्या वाचून नाही मिळत. कोण लागतंय ते? एक आत्मज्ञान होण्यासाठी बुद्धीची गरज आहे, एक शक्ती जागी करण्यासाठी मन आणि बुद्धीची गरज आहे. एकट्या बुद्धीने नाही होते. हे योगाचा परमोच्च बिंदू गाठायचा असेल तर हे दोन एकत्र यावे लागतात. फरक आणि मिळतो. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार रान योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्यात. योगाचा पतंजलीने सांगितलेला शेवटचा भाग जर लक्षात आला आपल्या, ती समाधी, ती स्थिती आहे. शिव प्रसन्न झाला आणि माग म्हटलं काय नाही, म्हणजे मला तुझ्याकडून काय गरज नाही, फक्त वरून आलेला ओघ तू सांभाळायचा आणि प्रवाहित करायचं. ती बोळा प्रसन्न व्हायला जास्त वेळ लागतो. महादेव लगेच लोकांनी उकून ती बातमी पसरविली की शंकर बोळा असतो लवकरच भेटतो.
मुळात तो राहताना स्मशानभूमीत राहतो. म्हणजे कल्पना करायची आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे ना. कुठपर्यंत स्मशानभूमीपर्यंत जर आपण नाही गेलो तर प्रसन्न कसा होईल. दोन अर्थ करा. म्हणजे इतका कालावधी लागतो इथं. माणसं कल्पनेच्या बाहेर भराऱ्या मारून कुठं चालतं काय नाही चालत. म्हणून गंगा आली खाली, भगीरथ पुढं, गंगा माग, जटेतून निघाली, जटेवर आढळली. आवडली, सारखी धारण केली नाही. गरजही होती. काही माणसाला काही साधनं आपोआप मिळतात. महादेवाला थंडाईची गरज होती. शरीर तप्त होतं. विष प्राशन केल्यामुळं गार वाटावं गंगा गेली. पण मांडीव बसलेले कुठं आला ते सण होत आहे. मांडीव पार्वती होती, डोक्यावर गंगा होती. भांडणं व्हायची दोघी सारखी. कटाळो हे दोन बायका, एक डोक्यावर एक मांडीवर. गंगा गौरी दोघी भांडे, सांबाशी धाडे बनारे. अभंगच आहे. काय फजेती झाली माझी. लईच वाईट लागला गडी. बरेच गडे वाईटागून तितक्याच समुद्र मंथन झालं, विष निघालं. तुला आत्महत्येला चांगले म्हणाले आणि उपकार बी होईल ह्यांच्यावर. तुम्ही कोण पेत आहे ते म्हणलं मी आहे ते. कटाळूनच आलेला होता. पहिला आत्महत्येचा प्रयोग. सुरुवात तिथून पुढं झाली. ह्याच्याकडे पाचवायची शक्ती होती, ह्यांच्याकडे नसल्यामुळे ही मी लिपून दे. याने ते घेतलं वगैरे प्याला. वेळा झाला पण निळकंठ. सापाला धारण केलं. गारच पाहिजे, डोकं शांत होत नव्हतं. आणि ही गंगा ज्या वेळेस कलकत्त्याला परिणाम काय झाला नुसता साधा अर्थ नाही. महाराज सांगतात अवघ्या झाल्या पूर्वी. सागर संगम अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. राहिलाच नाही हा शरीराचा भाव आणि उद्धार झाला सगर पुत्रांचा. 60,000 मुलांचा पाणी गेलं त्याच्यावर. कधी कधी अशा गंगा तशी पुढं 2-3 ठिकाणी अवतीर्ण झाल्याचे आपल्याकडे उदाहरण आहेत. गौतम ऋषींनी एकदा फार उच्च कोटीचा शेतकरी होता, म्हणजे अति प्रगत होता. गौतम इतकी चांगली शेती सुद्धा कोणी केली नाही. फार सुंदर होती शेती. इस्रायल वगैरे त्याच्यापेक्षा जास्त आनंद पडतो. कारण इकडून पेरत गेलो तिकडून काढीत यावं लागायची, इतकी गती निघाली. त्याचं रक्षण करताना कुठं तरी काय आहे आणि ती खायला लागली पीक. काय हाणायला मारायला नव्हतं. म्हणजे दर्भाची काढी, दर्भाची वांगतीला वापरतात गोदेव मंडळी वगैरे. आपल्याकडून तर्पण वगैरे करतात, या क्रिया करतात वगैरे. निर्दोषाला ह्यासाठी असते कंकण वगैरे यज्ञ करतात. तर गमाता शेत दर्भाची काडी घेतली आणि मंत्रून सोडली, मेली गाय.
तितक्यात नाराज झाले कारण पत्रकार त्या काळचं अशा टायमाला अत्यंत तत्पर असतात ती आणि अर्धच छापतात. म्हणजे पुढचं बोलायचं जे असतं ना ते महत्वाचं ते राहतं, पण ते असं वाटतंय, असं दिसतंय, असं करतंय, असं विश्वसनीयरित्या होतं. तुम्ही लोकमानसात अशी प्रतिक्रिया वगैरे भाषा शेवटला असेल म्हणून ती मी गाय मरणं चांगलं आहे बरं का जेवढे साहेब. पत्रकारांचं चाललंय इतका घरचा पत्रकार असतो वाईट कशा लिहिल माझ्याबद्दल. हॅलो नारदासांच्या पत्रकाराने लगेच पाहिलं ते नाव काय मी दरबारची काढलं गुहात्याचं पात्र प्रायश्चित्त गंगा नाव लागलं. प्रायश्चित्त तरी कुठं झालं. पुन्हा 60 वर्ष साधना केली ब्रह्मगिरीवर आणि गंगा आली. तिथेही महादेवाला प्रसन्न करून घेतलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग. त्याचं वर्णनच आहे 12 ज्योतिर्लिंगाचं. सौराष्ट्र सोमनाथाच्च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनी महंकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथंच दानकिले भीमाशंकरम सेतु वंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणसी तु विश्वेशम त्र्यंबके गौतमे तटी हिमालय तु केदारम कृष्णेशम शिवादे यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठ्ठनेर सप्तजन्म कृतं पापोस्मरणं विनश्यति वगैरे. ते इतक्या स्वच्छ स्वरात नाही मला आता वय झालं 77 आहे बाबा थकले वय झाले पण धंदा सोडू वाटत नाही. झाला शंकर प्रसन्न 12 ज्योतिर्लिंगापैकी. मग बरं ब्रह्मोर्थ ती प्रगट झाली. कुशाग्री आलं स्नान नंतर रामकुंडात प्रगट झाली. ही गंगा आली आणि फार जवळ आपल्या जवळ गंगा आली. ती फक्त मांडवगडला मांडव्य ऋषीचं गाव. तिथे मांडव्य ऋषीला वाटलं होतं की गंगा आपल्याकडे यावी. आपला महाराष्ट्राचा नगर जिल्ह्याचा उद्धार नगर जिल्ह्याच्या उद्धारासाठी लय झटली माणसं पहिले. इतकी कोणत्या जिल्ह्यात झटली नाही. सगळे संत यांनी लय कष्ट घेतलं नगर जिल्ह्यासाठी. फार कष्ट घेतलं या जिल्ह्याचं. मूर्जित अवस्था पारमार्थिक दृष्ट्या यावी म्हणून तर मोठी मजा आहे. तर ते मांडव ऋषींनी बी तप केलं हिमालयात झाली गंगा प्रसन्न झाले. ते म्हटले काय म्हणजे मांडवगडला मला माझ्या गावी न्यायचंय तुम्हाला. येते फक्त एका अटीवर मागं वळून पाहायचं नाही. निघालं ते म्हणजे मांडवगडमध्ये जवळ आजचं जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं त्या सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी आल्यावर डोंगरावर प्रकाश पडला गंगेचा. गंगा ती तपस्विनी तेजस्वी अलौकिकत्व जननीच आहे ती ईश्वराच. काय गंमत आहे ती. प्रकाश पडल्यावर झाडं वगैरे जे आहेत तिथे चिंचेची वगैरे तुम्ही जर कधी गेला मोठी झाडं अशी प्रचंड वळलेली आणि त्या डोंगराकडे पाहतात. असं दृश्य पाहिलं त्या डोंगराकडे पाहणं त्याला वाटतं झाडं तिकडं काय वाकून म्हणून मागं वळून पाहिलं आणि गंगा त्या डोंगरावर राहिली. म्हणजे आज आताही प्रभाव चालू असतो त्यांचा. कधी कधी वाटतं पण हे तरीही या सामान्य गंगा आहेत हे मला आपल्याला आवडून सांगायचं. मग सर्वात मोठी गंगा कोणती पुढे जाऊन सांगतो. नामदेवराने एका अभंगात असं म्हटलंय गंगा नमोतरी तुमच्या मुष्टी म्हणून जगजेठी नमन माझे. मी गंगेला वंदन करतो
पण ते तुझ्या अंगठ्यातून राहती म्हणून अंगठ्याला महत्व आहे. काही काही अंगठ्याला लय महत्व असतं. अंगठा हा अतिशय विलक्षण आहे. द्रौपदी संवराच्या वेळेस कर्णाने भगवंताची गाठ घेतली आणि काही म्हणलं मला या संवरात भाग घ्यायचा आहे. देवाला माहीत होतं की अर्जुन यशस्वी व्हावा इच्छा होती आपला गडी आणि हे राहावा. त्याने म्हटलं मी परवानगी दिल्याशिवाय उठू नको. ते म्हटले का देवा मी तुमचं मोल नाही का कधी मला माहीत आहे रे पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. म्हणजे काय फक्त तू मी ज्यावेळी पायाचा अंगठा उचलली तेव्हाच आज उभा जायचं कळलं तुम्हाला. असे त्या संवाराकडे बघतच नव्हता करणं अंगठ्याकडे बघायचा कुणाच्या भगवंत. संवार अर्जुनात जिंकलं तर ह्या गड्याने अंगठा नाही उचलला म्हणून इतका किती तर त्याचं नाव कृष्ण आहे. इतकं बसतात गडे बस. त्याने बसल्या बसल्या एक बाण सोडला सुची नावाचा. सुची म्हणजे गवताचे काढ असा लहान बाण तो बाण अंगठ्यात घुसला नाही उचलला होता आणि शाप दिला की तिथंच अंगठ्यापाशी बाण लागून तू विमरची लय कपतीस. तेव्हा हस करते म्हटलं मी ठरलेलंच आहे. ती काय कोण नवीन सांगितलं अशातला काय भाग नाही. काही माणसं काही गोष्टी इतक्या सहजतेने सांगतात मलाही गमत होतं. पण जीवनामध्ये गंगेला महत्व आहे. पण या गंगेपेक्षा हे एक आहे ज्याने आपल्या हृदयात साधूंची पावलं परमात्म्याने कोरली त्या पाऊलाला विशेष मत. ही पावलं आमच्याकडे आली आपलं भाग्य आहे. ती गोदळ महाराजांची कृपा या भूमीला या पंचक्रोशीला महाराष्ट्राला जिल्ह्याला लाभली माहिती. हा नेमका परिणाम कोणता आहे कशाने मोजायचं हे सांगण्यासाठी अभंग
शब्दांकडे पाहिलं की लक्षात येतं. गंगा आहे महाबरी. ती गंगा येण्या इतकी साधना आणि तप आपलं नाही. ती गंगा आपल्यावर येऊन अनुग्रह करावा एवढं काय आपण केलेलं नाही. जमलं तर गंगा चीनमधून वाहील, पण गंगा आपल्याकडे त्या जवळून नाही ना ते लगेच अंगावर. गंगा एखाद्या वेळेस सामान्य जीवांच्या दृष्टीने प्रेमळही आहे, ती वात्सल्य आहे गंगेकडे, पण तिच्या अथांगपणाने किंवा तिच्या अवखळ वाहण्याने तसं बऱ्याच सुखही लाभत नाही. तो प्रभाव एका बाजूने शांत असला काही काळ, काही वेळेला त्याने उग्र रूप धारण केलं तर बहुतांनी शेकडो गाव नष्ट होत. पण असं कधी उदाहरण नाही की संत ज्या भूमीतून त्यांची पावलं गेली ती भूमी कधी उद्ध्वस्त झाली नाही. मायबाप ती भूमी प्रगल्भ बनली, उद्ध्वस्त नाही झाली. पण त्या गंगेला काय करायचं आपल्याला? त्या गंगेला आपल्या या संत पावलाच्या गंगे एवढं स्थान नक्की नाही. आता आपण पैठणला जातो ते नुसतं गंगेत आंघोळ करावी याच्यासाठी नाहीच. दर्शन व्हावं ते नाथांचं व्हावं, नाथबाबांच्या समाधीचं व्हावं, याचा पण तो भाव मनामध्ये आहे. आणि जमलं जाता जाता तर केले आंघोळ. तू खूप भरायच्या बोलण्यातला अर्थ काही निराळाच. संत पाऊले साजिरी. बरं वाटतं असं उदी सुंदर वातावरण लक्षात जाते असं. भाग्यवान येतात तुम्हाला धूप आरती केली असते करून घ्यायला सुद्धा ते मिळायला सुद्धा घ्या म्हटलं. तिकडे जरा ज्या राहणार सवयीतले सद्गुरू गोदड महाराजांची पावलं आपल्या भूमीमध्ये आली. गंगेपेक्षाही जास्त मोठी महत्वाची, जास्त पावित्र्य आहे त्या पावलामध्ये, जास्त ऊर्जा आहे त्या पावलामध्ये. संत पाऊले साजे. मला कधी कधी गमत वाटतं तुकोबराच्या अभंगाकडे पाहताना प्रस्तावने जे आपण पाहतो ते लगेच पुढं पुढं इतकं मंडलाकार होतं ते की जशी एखादी उदबत्ती असावी पेटलेली असावी, तिच्या टोकाला चांगली असते, पण ती ज्यावेळेस जोराने फिरवल्यावर जसं वर्तुळ तयार होते अग्नीचं असे फिरवल्या पण कोलंती म्हणा असं आपल्या आमच्या गावचे शब्द मारा कोलंती. कोलंत्या लावल्या कोलंत्या ह्या शब्द जाळ केला एकामेकाचा असा अशा अर्थाचा शब्द मराठी. मी तुमच्यासाठी आज चांगला बोलायला लावलं. इतकं चांगलं ऐका येत नाही ते युट्यूबनीच वाटलं केलं मर्दांना बसला त्याच्यावरच ऐकायला भेटतंय. लोक नको देऊ कधी कधी बरं बी आहे कधी चांगलं आहे, पण बरं आहे काय वाईट नाही. त्यांना वेळ नाही आपल्याला नाही गायकवराकडे बसून सुद्धा करू. मला गाठपटी चालू मला युट्यूबवर वेळ आहे तुमचं कीर्तन ठीक आहे चांगलं धन्यवाद ऐकत नाही ते ऐकतो निदान तेवढ्याबद्दल समाधान. म्हणून संत पावलं काय त्या पावलात किंमत आहे नाही, त्याला काहीच किंमत नसते. तर भगवंताने आपल्या हृदयावर ते पावलं कधी धारण केली नसती नाही. भृगूने मारलेलं पदचिन्ह माझ्या परमात्म्याने हृदयावर धारण केलं. श्री वत्स लांछन काय आहे मजा आहे. आमच्या भगवंताचं हे तर वैशिष्ट्य आहे.
संतांना मोठे पण देऊन आपण वेगळं होत होतो. मी त्या ठिकाणी काय करावं, ती संत पावले आपल्या घरी आली तर आपण काय करावं. संकल्पना मांडताना सुद्धा ती किती व्यापक पद्धतीने आहे किंवा मांडत हे या महापुरुषाकडून शिकलं पाहिजे. साधी असे एखादी संकल्पना असू पण ती किती विस्तारित आणि प्रभावीपणे मांडणारा हा महापुरुष एक एक वाक्य एक एक शब्द एक ओळ अभंगाची आपल्या जीवनातील अलौकिक प्रकाश पाडून जाते, एक दिशा घेऊन जाते, दिशा ठरवून देते आपल्याला. ते म्हटले इथं स्नानासाठी आंघोळीसाठी पाण्याचा विनियोग नाही, तर मी जे आंघोळ करेल ती ज्या वाटेने ज्या रस्त्याने, जो रस्ता हा सर्व विश्वाला समानतेची शिकवण देतोय आणि चांगल्या रीतीने मोक्षाचा दिव्यानपर्यंत गाठता येतोय असा सर्वांना पूर्ण सुंदर असतात. ज्या रस्त्याने साधू संत गेले त्याच्या पायाने मुरलेल्या धुळीमध्ये मी स्नान करेन. याचा अर्थ असा आहे की त्याच वाटेने आपण जो ज्या वाटेने या महापुरुषाने प्रवास केलाय त्या वाटेने तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही वेद मार्गे मुनी गेले याची मार्गे चाललो न कळेची विषयांना म्हणून उघड बोललो
चालता धनुर्धरा तरंगा कार्य हरपलो ज्ञान देव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. याच मार्गाने कोणत्या केला राज्यभार तेथे करणा गोळी पुढे चरणराजा धुळी. या धुळीचा परिणाम त्या शारीरिक दृष्ट्या काय होतं हे माहित नाही, पण तो कण जर शरीराला स्पर्श करून गेला तर वासनेचे बीज जळवले ती राहणारच नाही. कारण अनुकरण बहुतांशी महात्मे जवळजवळ सर्वच निर्वासनिक होऊन त्या मार्गाने पदक्रमणात केली त्याने त्यांची पावलं त्या मार्गाने चालली. पाठीमागच्या अनुयायांनाही याच मार्गाने गेलं पाहिजे, त्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. नाहीतर पुढच्यांचा जे पुढं चालल्या किंवा त्यांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा अनुकरण करणारा अनुयायी वर्ग जर नसेल तर नेतृत्व प्रभावी नव्हतं, निष्प्रभ होतं, त्याच्यातली शक्ती संपून जाते. अनुयायावर अवलंबित आचार्यापासून तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथबाबा, गोरोबा, चोखोबा, इसोबा, लतीफ, मुसलमान हे सगळे अनुयायी आपल्या पूर्वासुरीची पावलं पुसून काढण्या इतकी समर्थ होती. पावलं पुसून काढणारा अनुयायी भेटला ना की बस काम भागायला. ते नेतृत्व शिथिल होत नाही, ते नेतृत्व निष्प्रभ होत नाही, ते उज्ज्वल बनतं आणि मोठेपण प्राप्त होतं. पण पुष्कळ वेळा अनुयायानेच नेतृत्वाचं संपून टाकलं. नेतृत्व असं कधी होत नाही या मार्गावर. हे जे आमचं नेतृत्व ज्या आचार्याने केलंय, नाथबाबांनी केलंय, गोदळ महाराजांनी केलंय, त्याच मार्गाने आपण जायचं. त्याने सांगितलेला उपदेश हेच धोलिकन आहेत आपल्या दृष्टीने. वासना संपून टाकते, ते अतिशय भयावह गोष्ट आहे. शहरामध्ये ही वासना इतकी आतुरता आहे, पण
कधी ज्वालामुखी सारखी फाटेल याचा नेम नाही. कोणत्याही क्षणी कितीही वर्ष वय झालं तरी हिच्या प्रतिभेला कलंकित करत नाही, ती होऊ देत नाही आपल्या प्रतिभेला. वासना ही तिची एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्या वासनेचं ते आतून निघते. गुरुवारे परमपूजने ब्रह्मयोग दुंडा महाराज म्हणायचे ते बाहेरून येत नाही, ते रोग ते आतूनच येतात. ते म्हटले हे जे विकार नावाचे जे आहेत ना हे बाहेरून येत नाही कधी, ते त्यांचं स्फुरण आतून होतं अंतःकरण. त्यामुळे बाहेरच्या शत्रूला संपूर्ण एखाद्या वेळेस सहजतेने शक्य म्हणजे आतून निर्माण होणारे जे शत्रू इथं जे आडवा वया आले ज्ञानोबराय सांगतात ते तिथं तयारच असतात. ते लगेच्या लगे नाही, कोणी असो मग ते कोणत्या रूपाने प्रवेश करतील हा भाग करू नये. कधी छोटीशी अशी असेल, काही मोठं होण्याचं असेल, काही सत्ता पिपासू असेल, काही एखादा संपत्ती पिपासू असेल, एखादा मान मांडणता मिळावी याच्यासाठी ही वासना, ह्या इच्छा, ह्या आकांक्षा, ही आशा ही निश्चितपणे त्याला निहितीच. आचार्याने फार सुंदर वर्णन केलं. दिनरप्य रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायातः काल क्रीडन्ति गच्छन्त्यायु तदपि न मुच्यन्ते आशा वायु भज गोविंदम गोविंदम भजे मूढमते अंगम गलितं फलितं मुंडम दशनं विहीनं जातं तुंडम वृद्धो याति ग्रहीत्वां दंडम तदपि न मुच्यन्ते आशा पिंडम. ही वासना इतकी घातक आहे की ती आतून तयार होते, ती बाहेरून येतच नाही, पण त्याचं बीजच जळून जातं. हे महत्वाचं. यांच्या संगतीत आलं की ते संपून जाते, त्याचं बीज राहत नाही. आणि मग बीज एकदा संपून गेलं की त्याच्या भोवती जे पापतापाचं आवरण होतं ते नाहीच होतं. हे सांगायला तिसरं पर्वकाळाचा आहे हा. आजचा दिवस सद्गुरू उद्धव महाराजांचा जन्मदिवस म्हणजे वैष्णवांच्या दृष्टीने पर्वकाळ आहे. महापुरुष जन्माला येतात तो अतिशय महत्वाचा. पूर्वी बऱ्याच गोष्टी आपल्याकडे बरेच पर्वकाळ आहेत. सगळ्यात मोठा पर्वकाळ आपल्याकडे शेहस्त पर्वणी म्हणतो आपण. इतर ग्रहणाधिक पर्वकाळ असतात, काही गजछाया पर्वकाळ येतात. गजछाया पर्वकाळ म्हणजे तो जरा निराळा. गंगेच्या पात्रात पिंपळाची सावली जिथं पडत त्या सावली जो स्नान करतो त्याला गजपर्व म्हणायचं. ती सावली गजपर्वकाळ असतो. आता आणखी गुरुपुषामृत आहे, संक्रांतीचा पर्वकाळ. संक्रांत आहे सारखी आपल्याकडे. त्या पर्वकाळाला काय नाही धुंडावं लागत नाही, घरोघर असते संक्रांत. कधी कोणावर बसेल त्याचा नियम नाही. संक्रांत
संक्रांती पर्व काळ. सगळ्यात मोठा पर्व काळ जर कोणता असेल तर महापुरुष जिथं जन्माला उदयाला येतोय, प्रगटीकरण होत आहे, हा सगळ्यात मोठा पर्व काळ. सद्गुरू कोदंड महाराजांच्या या चंद्रभागा माऊलीच्या उदरातून हे महापुरुषाचं अस्तित्व उदयाला जिथं आलं, हे उदयपूरला च्या भोसले घराण्यातून शिर्क्यांसारखे मामा हे सगळी मंडळी पाहिली. म्हणजे कधी कधी असं वाटतं काय त्या तोरणमल घराण्याने पुण्याई केले असेल, काय माहित नाही त्याच्या पाठीमागे. मुलगी चंद्रभागेसारखी जन्माला येणं आणि तिच्या पोटी एक महान सत्पुरुष जन्माला येणं, हे सहजासहजी अशी गणित नाही सोडवत. एवढं त्याग, एवढं वैराग्य आणि तत्वज्ञान संवत्सरीपर्यंत पहा. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहिले कोणाच्या पोटी कोण जन्माला कधी कोण भाग्यवान ठरल नाही सांगता येत. मी परवा श्रीगोंद्यात ते मुस्लिम साधू म्हणजे शेख मोहम्मद बाबा वाहिरं म्हणून गाव पाहिलं. वाहिरं काही गाव आहे डोंगरात एवढे छोटंसं असतं. त्यांचा योग संग्राम वाचला मी ग्रंथ परवा. काय तत्वज्ञानाने परिपूर्ण करतात. त्यांच्या एका पुस्तकामध्ये महाराजांचं नाव आले, म्हणजे काही महात्म्यांच्या ग्रंथामध्ये, मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये कोण कुणाची कीर्ती गायला तयार आहे. कोणी गात नाही कीर्ती, मोठे पण वर्णन करत नाही. आणि एक वाक्य आणखी पुढे जाऊन मोठी माणसं कधीच दुसऱ्याचं मोठेपण गात नाही, कळलं तुम्हाला? कारण त्याच्या मोठेपणाला हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून ती फार हुशारीने जातात. तर मी बळच महाराजांचं नाव घेतोय, गम काढून जम. कसं सांगितलं नसतं का दुसरं कोणी असतं हे महात्मा साधू ही साधू, उलट कसं खच्ची करता येईल याचा प्रयत्न केला असता मी. त्याला काय येतं हे का करण्यातच आयुष्य जातं माणसाचं. दुसऱ्याच्या खच्ची करण्यात आपलं खच्चीकरण कुठं होतंय हे आपण कधी पाहतच नाही. आणि त्याचा परिणाम दुर्गामी भोगावला, दुर्गामी परिणाम आहे. ते तत्कालीन परिणाम नाही होते. महात्मा जन्माला येण्याला एक स्थळ आणि तीही भूमी जन्मभूमी. तिथं आज आपण उत्सव साजरा की या महापुरुषाने या भूमीतून काय या भूमीला ताकद, तेवढी शक्ती, ती शब्दांच्या पलीकडची मायबाप. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, असा महात्मा भेटला, त्यांचं दर्शन झालं की परिणाम काय होतो हे सांगायला तिसरं दोन शब्द वापरावा लागले. एक पळाले, बाप पळालो. माझा नाती एक मला वाटतं संशय असेल
की पळालेला महागाने येऊ शकतो. एकदा पळाला तर माघार येण्याची शक्यता आहे. पण पाप पळाले आणि जळाले म्हटलं, कळलं? म्हणजे नामशेषाचा हेच केलं, नाशच करून टाकला त्याचा. आपण पापाचे कळप जसे आपली दिंडी वगैरे निवृत्ती तसे आपल्या इथं कर्जत त्यावेळेस हरिपाठ चालू असतो. आमच्या मंदिरापाशी एक हरिपाठ असतो तिथपर्यंत, त्याच्यात असतं पापाचे कळप. त्यावेळेस बरेच वारकरी जेवत असतात. कळपच्या कळप पापाचे काय करावं, काही नियम काहीच नाही. मी कधी वाटतं गमत पाप पळाले नाही नुसतं तर जळाले. महाराजांचा शब्द आहे, जरा कडक बोलले पाहिजे. आणि भव दुःख दुरावं, कोणा जन्म मरणाच्या खाईत येण्याचा प्रश्नच नाही. महापुरुषाच्या संगतीत एकदा आला तो माणूस, त्याचा त्याग, त्याचं वैराग्य, त्याची भक्ती, त्याचं ज्ञान त्यांना उदाहरणे इतकं सामर्थ्य देऊन जातं. त्याग करावं महाराजांना. त्या नाही फलटणच्या नायकांनी सगळं सामान दिलं होतं महाराजांना पंढरपूरच्या वारीसाठी. त्या काळात भरपूर दिलं होतं, रथ दिला होता, छावण्या दिल्या होत्या, टाळ मृदंग सगळं. असं वर्णन आहे त्यांचं की मला ढोल वाजवत असत, ढोल वाजवायचं छंद असं काही काय म्हणतो काही काय. हे अमरसिंह अमरनाथ हे मूळ नाव. नंतर गुरुकृपेनंतर जे द्विजत्व येतं, दुसरा जन्म होतो, त्यावेळेस महाराजांनी, नारायणनाथ महाराजांनी जी गोधडी आणि माळ दिली, तिथून पुढं हे नामकरण झालं. गोधडी महाराजांचं हे नामकरण हे नंतरचं, पण हे मूळचं. त्याही नामामध्ये ताकदच होती, अमर होतच ते काही सामान्य नाव नव्हतंच. आता नावाचा आणि कृतीचा जर संबंध असला तर किती मोठं नाव असून फार फायदा होईल अशातला काही भाग नाही. आणि ते यात्रा कुणाला चालली म्हणजे ते अमरशीर आहेत. मरला कसा अमर आहे तो तर नाही. असं नावात, त्याच्या नावाच्या भोवती त्याने केलेले आपल्या कर्तृत्वाचं जे बल आहे हे बल प्रकाशित होत असतं. हे भक्तीचं होत. ते ठराविक काळ इथं वाड्यात आहे, आयुष्याचा काही काळ त्याने शिंपी वाड्यातच घातला महाराज. शिंप्याचे म्हणजे काकडे कंपनीला शेवटचा बराच काळ ते मोठ्याशे. आता एवढं मोठं ऐश्वर्य साहित्य मिळालं. काही एक बाई त्या दोरीला गुंतली त्या तणावाला, चांदणीच्या. चांदणी म्हणजे वाढणारं बंड, त्याच्या तणाला लांब लावले. त्यात पाण्याला गेलेली ब्राह्मणाचे पायचं पाय गुंत लावून पडले. तिने काहीतरी बोलले, बोलणार स्वाभाविक आहे की या पुन्हा आलाय साबून, असं केलंय तसं केलं, काहीतरी बोलले असं वाटतं. महाराजांना असं वाटलं की हे साहित्य एखाद्याला दुःख देत असेल तर ठेवायचंच कसं. सगळं गोळा केलं पेटून देणार कोणी माणूस असं. साहित्य सगळं जाळून खातच पडून टाक. जिथं त्यांच्या वैराग्याचं लक्षण अनुभवलं की सहजतेने त्याग करणं आणि हाकून लावून वैराग्य येणं. घरातून घालून दिलाय मग वैराग्य आलं, काय त्याला महत्व. ते वैराग्य कुछ कमी हे सहज उपजातच होत, जन्मल्यापासूनच होत. हे म्हणून महापुरुषांचं वर्णन करताना ज्ञानोबांची बोल अतिशय प्रकाश टाकून उपजताची ज्ञानी हे वर्ण जाणवणी. उपजताच ज्ञानी असतात ही माणसं, ते जन्मालाच त्याच्यासाठी येतं. म्हणून जन्ममरण विरहित अवस्था सहज रीतीने त्यांच्यामुळं सर्वसामान्यांना प्राप्त होत.
महाराज एक शेवटी जाता जाता बोलून जातो, महाराज आम्ही धन्य झालो. तुकोबराय म्हणतात धन्यता कशामध्ये? तू का म्हणे धन्य झालो, महाराज शेवटी जाता जाता तुका म्हणे धन्य झालो, संत मला शेवटी एकच मिनिटामध्ये या अभंगाला जोडण्यासाठी महाराजांनी ध्रुपदामध्येच येथे कर्ण आंघोळे म्हटलं. या जवळ बसलं तरी साक्षात मला संसर्गजन्य रोग आणि शेवटला महाराज सांगतात धन्य झालो. रागवाय नाही सांगितले लेकरच आहे वाचन नाही काय समजून घेणं ह्या काळाची गरज. तडजोड हा महत्वाचा भाग आहे आणि पुढे चालणं हे जीवनाचं साध्य असलं पाहिजे. एवढं लागलं पाहिजे लेकरच आहे त्यांनाही पाठीला बरं लागतं. काही गोष्टी आपला फायदा जवळून जाताना नाही करून घ्यायचा तर ते कसं काय माणूस आवाज इकडे येऊन द्यायची माझ्यापर्यंत त्यांनी घ्यायची नाही म्हणतो बेकार होईल त्यांचं. स्नान संत सागरी नहावं म्हटलंय. नहाना आणि आंघोळ याच्यात नक्की फरक आहे. या दोन गोष्टींमधला फरक, कारण दोन गोष्टीत फरक नसता तर महाराजांनी वापरल्या नसत्या या दोन शब्दांचा. आंघोळ म्हणजे कधी कधी
मानव खासून खाली केलेली, डोकं न भिजविता केलेली तरी आंघोळ होती. पण न्हाणं या शब्दाचा अर्थ मात्र डोक्यावरूनच पाणी गेलं पाहिजे, म्हणजे ते ज्ञान डोक्यातूनच प्रवेश झाला पाहिजे, ते असं खाली राहिलं नाही पाहिजे. संत सागरी न्हालो म्हणतात. मी या संतरूपी ज्ञानाच्या सागरामध्ये न्हावून तृप्त झालो. आणि आपल्याला ही तृप्तता महत्वाची असते. ही तृप्तता अनुभवायची वगळ महाराजांच्या चरणावर. इथं आलो की संत विचाराचा सागरच आहे, संत विचाराची गंगा आहे, संत विचाराची चरण धूळ आहे, जे मनुष्याला निर्वासनिक बनवते. तो आनंद आपल्याला या भूमीत घ्यायचा आहे माय का. ही हृदयाची भूमी, ही आस्ताची भूमी नाही. हृदयाला जास्त महत्व आहे आस्तापेक्षा. हृदय जिथं जिथं म्हणून साधू संतांनी जितके अभंग लिहिले जास्त ते हृदयाच्या बाबतीमध्ये लिहिले. सगळ्या भोपाळ्या, सगळे काकड्याचे अभंग हे हृदयाचे. हृदय महत्वाचं आहे. पण हा हृदयाचा पर्वकाळ आहे. हा उदळ महाराजांच्या हृदयाचा पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळाच्या अत्यंत संधीमध्ये तुम्ही आम्ही सुस्नात अशा प्रकारचं स्नान करून घ्यायचंय. ते घेण्यासाठी प्रभूचं चिंतन. विठोबा फुलं वाटून घ्या. फुलं ताबडतोब. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण श्री संत सद्गुरू उदळ महाराज जन्मोत्सव साजरा करू. आणि याचा प्रेरणादायी स्रोत जो आहे तो आपल्या सगळ्यांचे अत्यंत जवळचे प्रेम आणि परमार्थाशी स्वतःचं समर्पण करणारे आदरणीय गोदळ भक्त प्रवीणजी गुले साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम गेले कित्येक वर्ष चालू. आणि त्याच्यात त्यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गेल्या वर्षी त्यांनी या उपक्रमाला जोडून दुसरा एक उपक्रम चालू केला, तो म्हणजे कर्जत गोदळ महाराज जन्मस्थानापासून नाथरायांच्या समाधीपर्यंत म्हणजे पैठणपर्यंत आपल्या गुरुपरंपरेला वंदन करण्यासाठी, त्या गुरुपरंपरेची पूर्वी महती आणि आशीर्वाद घेण्यासाठी
इथून एक दिंडी काढणे मला वाटतं मला असा एक प्रयोग आहे, माझी संकल्पना आहे. असं आपल्याही पालखी सोहळा जन्मस्थळापासून फार पूर्वी इथं एक कुंडलिक महाराज ते दिंडी चालवायचे, त्या दिंडीमध्ये मी जायचो. त्यावेळेस आम्ही वयोगटाने लहान होतो. चालू उंची पुरी व्यक्ती म्हणजे गाडगे महाराज परंपरेतली होती, पण नाचून वगैरे आपले मस्तपैकी चालू. इकडून दुसरी एक दिंडी निघत होती, आणखी निघते ही आहे. आणखी तालुक्यातूनही बऱ्याच जणांनी दिंड्या काढल्या. असं आहे दिंडी काढणं वगैरे अलीकडनं अवघड अशातला काही भाग राहिलेला नाही. आमच्या गावात एक चालत होती, 2 चालायला लागले. आणखी पुढल्या वर्षी माझ्या मनात आलं तर तिसरी बी निघाला. पण हे परंपरा कमीत कमी चौफुल्याकडे जाण्यापेक्षा पंढरपुराकडे जातात ही काही कमी. सगळ्यात जास्त महत्त्वाचं चांगलं वाटतं, बरं वाटलं. ह्यांनी दिंडी काढलं. मी त्यांना विनंती केली की दादा दिंडी काढण्याला काय आवड नाही, तुम्ही काढू शका, पण ही परंपरा टिकवणं जास्त महत्त्वाचं. नंतर टिकत नाही परंपरा लवकर. तुम्ही हा प्रयत्न केला फार चांगला आहे, पण अशा प्रकारची दिंडी काढा की तिचा सगळीकडं हे ऐश्वर्यवान घराण्याची दिंडी, ही ऐश्वर्यवान संतांची दिंडी, ही दलिंदर भिकाराची दिंडी नाही. दलिंदर भिकाराची दिंडी बरंच कुठतरी हाताळायला नाही, पांघरायला नाही. ते म्हणजे महाराज तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक वारकऱ्याला गादी देतो जाताना झोपायला. तिथं प्रत्येक वारकऱ्याला लागेस. तरी सुद्धा एक वारकरी मला म्हणला झोपाच येत नाही, कारण त्याला गोगाड्यातली सवय, मालकटल्याच्यातली सवय. त्याने तर गादीवर असं झोपायचं. ते मला एक जण तर त्याच्या पुढं जाऊन म्हणला मी पाहूनच घेतली, आणि तू काही की घरी निघू नको. एवढं सांग. आणि एक दुसरी महत्वाची गरम पाणी स्नानाला. अहो आंघोळीची पंचायत असते वारी बरोबर लोकांची. आंघोळ मिळत नाही, त्याला गरम पाणी स्नान सोय. आणि एक आणखी पुढचं जाऊन सांग, इथं जो नाश्त्याला पदार्थ होतो तो पदार्थ शेवटपर्यंत तो नाही, पुन्हा दुसरा बदलून. सफरचंदासारखं गाल दिसायला 5-6 दिवस अतिशय टकटकी आली. वारीला आल्यासारखं काळातच गडी. काही नाही, झोपायची सोय, खायची सोय, भजे 2 टाईम सगळं. मी माझं स्वतः कार्याचं कीर्तन तिथं असतं. हे गेलो पाहिल्या गाड्यांकडे चोपत्यात शिरांची दाबून बघितला तर खालून 10 गाव लागतो. एक तर माझी प्रतिक्रिया मला फार बोलकी वाटली. 5-6 दिवसातच संपत्ती राहू दिली. काय पाहिजे असलं 2-3 महिना राहता कधी कधी या विरुद्ध प्रतिक्रिया सुद्धा किती बोलक्या पोषक असतात. आणि दादाबद्दल असणार बदल महाराजांच्या प्रकारची सगळी तरुण कंपनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. दादाने सांगितलं ती आली नाही तर झटली नाही पोर, असं काही होतं नाही. हे राजकीय भाग हा थोडा स्वतंत्र बाजूला ठेवा, पण सामाजिक बांधिलकी जी असते ती बांधिलकी दादाने जतन केली, जपली, सांभाळली, विस्तारली. आणि बदल महाराजांसाठी काहीही करण्याची तयारी या महापुरुषाने या ठिकाणी लावलेली, त्यांच्यासाठी धन्यवाद म्हणून आणि मी प्रभूचरणी प्रार्थना करतो, बदल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांना हे सगळं करण्यासाठी मुळात गरज असते ती शहरात परमार्थ करायचा असो, प्रपंच, राजकारण, कुठेही काही कोणतेही उपक्रम राबवायचं, आमची कथा करायची असू द्या, कथेची सामुग्री हे अवसरावरी त्याची याचा लावल्या खूपच होत डिसेंबर आवाज कमी होत नाही. माझ्या लग्नात असणंच होत. ज्याला जवळपास 10 रुपये फटाके आला गेला तर ते तिकडंच पिऊन पडला आवाज नाही.
असेच काय काय जुन्या काळात 50-60 वर्षापूर्वी 50 वर्ष होऊन गेली त्या काय त्याच्या म्हणलं की आता काय कुठे गेलं की तो फटाक्या GCPने फुलं गुलाल बुका सुद्धा टाकला समाधान होईल सर्वांना अतिशय महत्वाची गोष्ट बसायची जागा भेटत आमच्या जवळ बसणं पण असं काही सुटून बसल्यावर काय होत नाही परिणाम असं तुमच्यावर होत नाही ना आमच्यावर तर देवा शपथ होत परिणाम व्हावा एकामेकांच्या जवळ तसा जर परिणाम झाला नाही तर उभं बसणार काय उभं बसायचं चौथी एकमेकांची उठून बसलं ती बोलाना ही बोलाना बोलली तर तिरक असं सारखी उंटाची चाल हे आपल्या तालुक्याचं भूषण आहे चालताना दिसताना सरळ वाटतं म्हणजे असं नसतं गोदर महाराजाला एकच प्रार्थना करते की तालुक्यातल्या आमच्या सगळ्या जनसामान्यांपासून नेतृत्व करणाऱ्या सगळ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सरळ चालण्याचा एकामेकाला मदत करण्याचा विचार हा परिपक्व राहणे त्याच्यातली कलात्मक बुद्धी नष्ट होते ती दुराग्रही स्वची स्थापित नसावी ती परस्थापित कुठंतरी असावी दुसऱ्याला आनंद देणारी अशा प्रकारची असावी अशी एक भावना तयार करतो आणि दादांना आयुरारोग्य संपन्न जीवन लाभावं आणि ही सेवा त्यांच्याकडून सातत्याने करत राहून मुलाबाळांचा आशीर्वाद द्यायला मी अलीकडे सोडून दिले वाचाची 25 व्हावं येल मांडवावर जावा मांडवाला बालता बोजा व्हावा किंवा दयानंद महाराजाच्या आगाव पडावा असं त्यांना काय करायचं वाचाची 25 वगैरे 4 इकडून 4 तिकडे एखादं पोरगे 2 झाली चांगली झाली रत्नवास दादासारखा एखादा जन्माला आला गोदड महाराजासारखा एखादा जन्माला आला नवसकरी जाऊ नका बाहेर अंधश्रद्धेच्या पाठीमागं पडू नका माळा गर्दन अंगातल्याच्या नादी लागू नका ही देवासोबत मुद्दाम सांगतोय जाता जाता माझ्या आया बहिणीला गोदड महाराजांच्या समोर नारळ ठेवूया आणि प्रसाद म्हणून घेऊन जा आमच्या चंद्रभागा मातेला ब्राह्मणाने स्वप्नात नारळ दान दिल्यावर हे रत्न जन्माला आहे इथला नुसता प्रसाद घेऊन जा दरवेळेला आवळी जावळी होत्या 6 वेळा ते मस्त तयार होईल चांगल्या प्रकारे काय काळजी करणार विश्वास ठेवायचीच आपण कोणावरही विश्वास ठेवून उभे कुठंतरी माणसं सांगतात त्यांच्या अंगात येते तांब्याने होता का कधी कशाच अंगात येते कसलं काय आचार नाही विचार नाही नको त्याच्या दुराचारी माणसाच्या नादीला स्वतःची फसवणूक देवाची फसवणूक आणि दूषण देण्यापेक्षा आपल्या साधू संताला शरणांगती पत्करा आपलं जीवन करतात होईल बायबा म्हणून आपल्याशी भरपूर बोललो मी आजार अवघडण्यासारखे झाले सगळे ही कपडे ही मापातली माझ्या सगळे नवी दुपारनं सुद्धा ताट राहत असत कारण ही ताट मार्गाने जगवायला शिकवणाऱ्या दादाने घेतलंय मला खाली बापून नम्रपणे नाही सगळं तिकडं लय हसत मला माझी फजिती करायची माझी राखणारी तुम्हीच आहे बाबा तुम्ही सांभाळून मला कळेल आता 75 उलटून गेलेला महाराज करून काय करतो म्हणून सर्वांच्या पाठबळ महाराजांना श्री साष्टांग दंडवत घालतो मला आपण कृपा असुदेव आमच्यावर आहे गोदड महाराजांच्या रूपाने आणि तुमच्या नाथड्यांच्या रूपाने कृपा झाली आमचं जीवन सफल होईल आणि तुम्ही येता या कार्यक्रमाला ते आमची अनंत जन्म आमच्यावर खरी संत पावलं तुम्हीच गंगा आमच्यावर आलेली अशा प्रकारच्या गंगा आली अंबावली संत पावले साजे तुमच्याच या वरद हस्ताची आंघोळ आम्हाला कृपावंत करावी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एक वेळ आपल्याला द्यायला काय एक हिंदी जो हा जाता जाता दिल किसी से देना नहीं दिल किसी से देना नहीं दिल से देना दिल नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिला एक विनंती फुलं टाकल्यानंतर 10-5 मिनिटं आपल्याशी संवाद साधते आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाचे रूपरेषा
जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सगळ्यांनी तिकडं बघा मस्त आणि पुष्पवृष्टी हो द्या. पुंडलिका भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज